नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या चॅनल ऑल स्टोरीवर. या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा, लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे, जेणेकरून तुम्ही बोध घ्याल, यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे. रात्री मनसोक्त झोपल्यावर अगदी नकशकांतपणे केल्यामुळे सकाळी निवांत झोप लागली होती. सकाळचे 7:30 वाजले होते. मी बेडवर उघडाच झोपलो होतो. तेवढ्यात साधनाने मला आवाज दिला, "उठ ना." व मिठी मारून हळूच किस करत होती व तीही उघडीच होती. मी तिच्याकडे पाहत होतो व पण ती आळीपाळीने माझी ओठ चोखत होती व पूर्ण जीभ तोंडात घेऊन मला चाळवू लागली होती. "साधना, आता बास ना, संध्याकाळी परत करणार आहोत ना. एकदा करू की. काय होतंय? नको ना, संध्याकाळी मनसोक्त करू की. एवढं काय घाई झाली तुला? दमलास का? फक्त 4 शॉटमध्येच. आता कर एकदा, दिवसभर छान मालिश करते तुझी. नको या, संध्याकाळी करणारच आहोत ना." तेवढ्यात ती बोलली, "असा कसा रे तू? लगेच दमतोस?" "मी दमलो नाही ग, फ्रेश होऊन करू की." तेवढ्यात ती माझे लिंग हातात घेऊन मस्त कुरवाळत होती व माझे ओठ सोडायला तयार नव्हती व आळीपाळीने जीभ व ओठ तोंडात घेऊन आक्रमकपणे चोखत होती. माझे लिंग कडक होत होते व मिठी आता अधिक चेकाळू होतो व कामुक झालो होतो. तेवढ्यात साधनाने मला घट्ट मिठी मारली व वरून येत माझे लिंग योनीवर ठेवून हळूहळू आत घेत होती. मादक किंकाळत होती. पूर्ण लिंग योनीत घुसवले व जोरदार धक्के देत होती. तिचे हलणारे उरोज माझ्या तोंडावर आदळत होते व गदागदा हलणारे उरोज माझी काम वासना अधिक वाढवत होते. तेवढ्यात फोन खणखणला. "हॅलो, मी नीना बोलते. काय चाललंय काय?" "काही नाही ग. स्वार झालेत. पक्की चावट आहे तू ताई. पक्की चावट आहे तू ताई. कसं वाटतंय?" "काही नाही ग. भरपूर रगडून काढलं. रात्रभर मला पण माझं नाही भागलं ना." "हो का? असं होऊच शकत नाही. तुला नाही आवरणार. खात्री आहे मला." "कसलं काय? आताच नको बोलत होता." मी बळेच चढले त्याच्यावर. "हो का?" असे बोलून मादक किंकाळत होती व धक्के देत होती. मी ना ऐकत होती. मुद्दामच शांत होतो व ती काय काय बोलते हे ऐकत होतो. "बघ ना, हा धक्के सुद्धा मारत नाही. मीच देते धक्के. त्याच्याकडे दे." "काय रे, का शांत आहेस?" "काही नाही ग. ऐक ती. तुला चॅलेंज देते. तू अशी रगडून काढ की नको बोलली पाहिजे. ती फारच फुरफुर करते. चांगली सुजव हिची. आता नको सोडू. तू नको काळजी करू. फोन चालू ठेव फक्त." हे बोलून मी साधनाला बोललो, "खालून ये." झटकन मी तिला अंगाखाली घेऊन जोरदार धक्का दिला व लिंग योनीत घुसवले व जोरजोरात धक्के देत होतो. माझ्याला राक्षस जागा झाला होता व मी आक्रमक होऊन रानटी धक्के देत होतो. पण साधना कसलेली होती, त्यामुळे ती सहज सहन करत होती व मला अधिकच प्रोत्साहन देत होती. ती एकदा झडली होती, त्यामुळे योनी कोरडी झालेली होती. पण मी तिला घट्ट मिठी मारली व तसाच नितंब पकडून तिला जोरदार धक्के देत होतो. योनी कोरडी असल्याने तिला त्रास होत होता. ती किंकाळत होती व आता तिला वेदना होत होत्या. "औच, आई, आ, आई ग." असे आवाज देत होती व मी अधिक आक्रमण होऊन जोरदार धक्के देत होतो व आता खरंच मी तिला सोडायला तयार नव्हतो. तरी ती बिनधास्त सहन करत होती व मला अधिकच प्रोत्साहन देत होती. त्यामुळे मी अक्षरशः बेभान होऊन जोरदार धक्के देत होतो. आता परत एकदा तिचे पाणी आले होते व ती चेकाळली होती.
व जोरात मादक सुस्कारे टाकून नितंब हलवू लागली होती. त्यामुळे धक्के देत होतो. मी अधिकच मिठी मारली व तिचे ओठ तोंडात घेऊन आक्रमकपणे तिच्यावर स्वार झालो होतो व तिचे उरोस तोंडात ओढत होतो व जोरदार चुकत होतो. बराच वेळ झाल्यावर साधना बोलली, थांब ना जरा. का ग, दमलीस का नाही? अरे, पण जरा वेदना होतात. तसा मी अधिकच जोरदार धक्के देत होतो, पण ती अक्षरशः निटाकुटीस आली होती व हालचाल मंदावल्याने होणारा त्रास सहन करत होती व आई आई असे वेदनेने किंकाळत होती. काय ग, काय होतंय ताई? काही नाही ग. कसा आवाज काय येतोय? वेदना होतात का? तसं नाही, काही तसं नाही ग. हे ऐकून मी परत एकदा आक्रमक होऊन जोरदार धक्के देत होतो व साधना सहन करत होती. मी ओळखले की ही दमते. काय साधना, कसं वाटत ते आता? बोलून हळूच कानात बोललो. का दमछाक होते ना? साधना अक्षरशः गप्प झाली होती व अधिकच वेदनेने तडफडत होती. पण मी तिला धक्के देत होतो. मी मुद्दामच साधनाला सतावत होतो. तशी साधना अक्षरशः शांत झाली होती. त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती व गदागदा हाणणारे उरोज मध्ये काम असणं अधिकच वाढवत होते. त्यामुळे मी आता हळूहळू लिंग आत बाहेर करत होतो व तीही सहन करत होती. मी ओळखले की ही दमते, पण आता माझे पाणी सुटणार होते. मी अधिकच घट्ट मिठी मारली व जोरदार किक दिली व तिला पायाने मांड्यावर घट्ट पकडून ठेवले. ती अक्षरशः वेदनेने तडफडत होती. आई ग किंकाळत होती व मिठीतून सुटायचा लटका प्रयत्न करत होती. पण मी तिला घट्ट मिठी मारली होती, त्यामुळे ती सुद्धा सुटू शकत नव्हती. पूर्ण पाणी योनीत गेल्यावर आम्ही दोघे शांत झालो. फोन चालू होता. काय ग ताई, कसं वाटतंय? कसं वाटलं त्या? आहे की नाही मजबूत? हो ना, फारच कडक व मजबूत आहे. दमून गेली ना? तू भागतोय का ना तुझं? हो ग, त्याच्या कलाने घे, मजा येईल तुला. उगाच काहीतरी चॅलेंज देऊन आनंद गमावू नकोस. तसा छान रगडून काढतो तो व आनंद देतो, पण चॅलेंज दिलं की राक्षस जागा झाला की तो फार त्रास देणार ना तुला. हो ग, पण काही म्हण, मजबूत चॉईस आहे. अगं तुझा असं कसलं की मजा येते ग. वेदना होतात, पण सहन केलं की अक्षरशः आनंद होतो व तृप्त वाटत. हो का, दमछाक झाली ना? आता दिवसभर आराम करा व संध्याकाळी करा. चल रे, सोड तिला. राक्षस कुठला? तू बोलते म्हणून सोडतो हिला, नाहीतर काय सुजवतोस हिला? सुजवू का साधना? वाटतं तसं. मजा करा, आनंद घ्या. ठेवते आता, बाय. मी मुद्दामच साधनाला सतावत होतो आणि पुढे तशी साधना अक्षरशः शांत झाली होती, निश्चित पडून राहिली होती व मी सोडायला तयार नव्हतो व तिच्यावर पडून राहिलो होतो व रोज तोंडात घेऊन चोकत होतो. बस का, तुझी मर्जी, मी काहीही बोलणार नाही. हो का, बस, बोल, सोडतो. मी नाही बोलणार. तुला काय करायचे ते कर. सोड, बोल, नाही तर परत एकदा करीन. चालेल तुला? संध्याकाळी करू की? हो का? मी ओळखले की ही दमते व दूर झालो. आम्ही दोघे उठून मी कपडे घातले आणि आता एकमेकांना पाहत होतो. पण साधना गाऊन घालून उभी होती व पराभूत नजरेने माझ्याकडे बघत होती. काय ग, काय होतंय? काही नाही रे. सरांना मी कायमच ललकारत असते, पण सर कायम पराभूत होतात व मी जिंकते. पण तू काय? काही नाही. चल, सावट कुठला? कडक गरम पाण्याने आंघोळ कर, सर्व क्षीण भाग निघून जाईल. हो का? हो ग. आम्ही दोघेही बाथरूम मध्ये जाऊन
बरोबरच अंघोळ करत होतो तेवढ्यात साधनाने रेझर घेऊन माझ्या लिंगावर असणारे केस काढू लागली. का ग? अरे छान गुळगुळीत करते. का? तुला काय चाटायचंय काय? बघच तू पण गुळगुळीत असावा. हो का? हो. का ग? तुला काय करायचंय ते कर. करतेच. असे बोलून माझ्या लिंगावरील व योनीवरील भाग तिने मस्त गुळगुळीत केला. मग सर्व उरकून आम्ही आराम करत होतो तेवढ्यात साधनाने माझी बनीन व अंडरविअर काढली व मला बोलली, छान मालिश करते तुझी, आराम वाटेल. हो का? मग ती छान मालिश करत होती व माझा लंड, पाठ, हात, पाय रगडून काढत होती. मलाही छान मजा येत होती. तेवढ्यात माझे लिंग कडक होत होते. लिंग पूर्ण कडक झाले होते. तेवढ्यात साधनाने लिंग तोंडात घेऊन चोपून काढत होती व जोर जोरात चोपत होती. मलाही आनंद झाला होता, कारण पहिल्यांदाच असे लिंग कोणीतरी चोखत होते. कातडी मागे करून तोंडात घेऊन आक्रमकपणे ती अक्षरशः बेभान झाली होती व जोर जोरात लिंग अधिकच आत घेऊन मजा घेत होती. मलाही छान मजा येत होती व साधना जोरदार लिंग पूर्ण आत ओढून घेत होती व अधिकच आनंद घेत होती. आता माझे पाणी सुटणार होते. मी बोललो, माझे पाणी सुटणार आहे, काय करू? घाल योनीत व सोड. मी लिंग योनीत घालून पाणी सोडले व तृप्त झालो. कसं वाटलं तुला? मजा येते. पण आम्ही नाही करत असं. मीनाला आवडलं तरच कर जबरदस्ती. नको करूस. हो का? तुला आवडतं कायमचं नाही, पण कधी कधी सरांचा लंड कडक करायला करते मी. कधी कधी मग दिवसभरात आराम करून संध्याकाळी 5 वाजता उठलो व फ्रेश होऊन आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. तेवढ्यात साधनाने विचारले, मी व मीना सोडून कोणाबरोबर करायला आवडेल तुला? काही काय बोलते? मीना बरोबर खुश आहे. तो तर आहेच रे. तरी पण पण बिन काही नाही. मला मीनाच आवडते. एवढी मीना विश्वास ठेवते माझ्यावर. मी नाही विचार करू मीना सोडून कुणाचा. तरी पण खरं सांगू, मी पहिल्यांदाच मीना सोबत केलं. मग तुम्ही दोघीही मोठ्या आहात वयाने माझ्या वयाच्या. मुलींना नाही केलं कधी खरंच. हो ग. मीना दूर हाकलते मुलींना आणि मीना देतेच ना करायला मनसोक्त मला. तरी पण तुला कोणासोबत करायला आवडेल? काही काय बोलते? अरे मी सहजच विचारले होते. तरी पण तुला कोण आवडते? तर ह्या मैत्रिणीपैकी सांग. तर निशा, उषा, सुरेखा ह्यापैकी तुला कोण आवडतं? सर्व छान आहे, पण सुरेखा ॲटम आहे. हो का? ओंकारनं तिला सारखी तुझं गुणगान गात असते, पण ती तर फारच चांगली वाटते. हो का? करणार तिच्यासोबत? नाही, मला मीनाच आवडते. तू फक्त हो बोल, ती कधीही तयार होईल. काही काय बोलते? अरे खरंच जाम मरते ती तुझ्यावर. कायम तुझ्याच नावाच्या गप्पा मारत असते. आम्ही फार मरते ती तुझ्यावर. तू फक्त हो म्हण, लगेच तयार होईल. ती किमोना मीना सोडून कोणाचा विचार नाही करू शकत. तू पुरुष आहे, मजा करायची नाही का? मी मीना बरोबर खुश आहे. मी तरी पण विचार कर. नाही सांगणार मी मीनाला. काही काय बोलते तू? गळ्यात पटली. आता तिसरी नको. जाम कचकच लावतो. तू कोण नाही बोलेल तुला. आहे तरुण तर घे करून. हो का? तू तर पक्की दिसतेस. तसं नाही रे. अशा चावट गप्पा मारत होतो व बोलत होतो.
तेवढ्यात सुरेखा आली. ती वेगळ्याच नजरेने बघत होती. काय काम आणलंय? काही नाही, सहजच आले होते. सुरेखा खरंच ॲटम होती, पण मला मीनाला दूर करायचं नव्हतं. संध्याकाळी मस्त जेवण करून आम्ही तयार होऊन परत एकदा संध्याकाळी मस्त जेवण करून आम्ही तयार होऊन परत एकदा प्रणय करायला तयार होतो. मी मनोमन साधनाला रगडून काढण्याच्या विचारात होतो, कारण ती अक्षरशः खुलं आव्हान देत होती. आज ती नको नको बोलत पर्यंत सांगण्याचा विचार करत होतो व साधना मादक होऊन माझ्याकडे पाहून मला चाळवू लागली होती. मी अधिकच कामुक झालो होतो व उभ्यानेच साधनाला मिठी मारली होती. त्यामुळे ती आनंदाने मला प्रेमाने प्रतिसाद देत होती व कामुक झाली होती. तिने परत एकदा मला ललकारणे चालू केले होते व ये ना सोलून काढ येऊनी अशी फुरफुरत होती. मी परत एकदा आक्रमक होऊन उभ्यानेच रगडून काढत होतो. तीही बेधुंद होऊन प्रतिसाद देत होती. तेवढ्यात माझे लिंग कडक होत होते व मी हळूहळू लिंग आत घुसवत होतो व ती मला घट्ट मिठी मारली व जोरजोरात नितंब हलवू लागली होती. पण मी कचाकच धक्के देत होतो व ती मादक सुस्कारे टाकून मला प्रेमाने प्रतिसाद देत होती व अजून आत घालून बोलून अधिकच पिसाट झाली होती. त्यामुळे ती अक्षरशः बेभान झाली होती व अधिकच तडफडत होती. पण मी तिला पूर्ण रगडून काढत होतो. उभ्यानेच आम्ही एकमेकांना थट्ट केले व बाथरूममध्ये जाऊन आम्ही सर्व साफ करून परत एकदा बेडवर आडवे झालो. मग आम्ही निवांत गप्पा मारत असताना परत एकदा कामुक झालो होतो व एकमेकांना भाऊपाशात घेऊन कुरवाळत होतो व लिंग अधिकच कडक झाले होते. मी बोललो, आता डॉगी पोझिशन मध्ये करूया काय? हो ग, पण आम्ही नाही केले असं कधी. मी दाखवतो ना, असे बोलून साधनाला डॉगी पोझिशन मध्ये बेडवर वाकवले व मागून झालो होतो व लिंग योनीवर ठेवून हळूहळू आत घालत होतो व ती मादक किंकाळत होती. तशातच मी जोरदार धक्का दिला व लिंग योनीत घुसवले व आत बाहेर करू लागलो. साधना आनंद घेत होती. मी जोरदार धक्के देत होतो व वेगवेगळे आवाज काढत होती व संभोगाचा पुरेपूर आनंद घेत होती व अधिकच तडफडत होती. पण मी नितंब हातात घेऊन जोरदार धक्के देत होतो व तिचे गदागदा हलणारे उरोस माझी कामवासना अधिक वाढवत होती. त्यामुळे ती अक्षरशः बेभान झाली होती. बराच वेळ झाल्यावर साधना बोलली, मजा येते मला असे करायला, कर जोरदार. ती आता झडली होती, त्यामुळे ती शांत झाली होती. मी अधिक आक्रमक होऊन जोरदार धक्के देत होतो. आता अक्षरशः तिची योनी सुलटून निघत होती, पण ती सहन करत होती. बराच वेळ झाल्यावर, थांब ना राज, थोडा वेळ. का दमलीस का? नाही रे. मग काय झालं? कर तुला काय करायचं ते. आ आ आऊच असे मादक किंकाळत होती. तशातच मी जोरदार धक्का दिला व लिंग आत बाहेर करत होतो व तीही मला प्रेमाने प्रतिसाद देत होती व अजून आत घाल बोलून अधिकच पिसाट झाली. शेवटी आम्ही झडणारच होतो. पाणी युनिट गेल्यावर आम्ही दोघे शांत झालो होतो. बेडवर आडवे झालो. काही वेळाने साधना परत एकदा लिंग तोंडात घेऊन चोखून काढत होती व मला चाळवू लागले होते. त्यामुळे मी अक्षरशः बेभान झालो होतो व परत एकदा जोरदार धक्का दिला व लिंग योनीत घुसवले व आत बाहेर करू लागलो. साधना आनंद घेत होती व अधिकच तडफडत होती. पण मी तिला घट्ट मिठी मारली व जबरदस्त किक मारून पाणी योनीत सोडले व तृप्त झालो व शांत झालो होतो. परत पहाटे 5 वाजता मी साधनाला मिठी मारून भाऊपाशात घेऊन कुरवाळत होतो व साधनाला मादक होऊन माझ्याकडे पाहून मला चाळू लागली होती. मी जोरदार धक्के देत होतो व साधना मादक किंकाळत होती. पण मी तिला घट्ट मिठी मारली, जोरजोरात धक्के देत होतो. पण चौथी वेळ असल्याने पाणी लवकर पडत नव्हते. त्यामुळे ती अक्षरशः वेदनेने तडफडत होती. पण मी तिला सोडायला तयार नव्हतो. ती ते सहन करत होती व मला तिला नामोहरम करायचं होतं. ती थकलेली होती व किंकाळत होती, पण मी हटत नव्हतो. थोडा वेळ झाल्यावर साधना बोलली, थांब ना जरा. मी अधिकच बेभान होऊन जोरदार धक्के देत होते. आता ती अक्षरशः मेटाकुटीस आली होती व शांत झाली होती. बस ना, आता किती त्रास देणार?
पाणी पडलं की थांबतो. कधी पडणार पाणी, दमून गेले मी. बस झालं ना, आता माझं पाणी पडू दे. थकली का? हो. ते नाही रे याने अक्षरशः सोडून निघाली हो. का चॅलेंज देते ना, मग असंच होणार. नाही देणार चॅलेंज. पण आता बाहेर काढ प्लीज. मग पाणी कुठे सोडू? मी लिंग बाहेर काढले व तसाच पडून राहिलो होतो. पण साधना कसलेली होती, थकलेली होती. मी तिला कुशीत घेतलं होतं व कुरवाळत होतो. परत एकदा जोरदार धक्का दिला व लिंग योनीत घुसवले व आत बाहेर करू लागलो. साधना थकलेली होती त्यामुळे ती गप्प सहन करत होती व वेदनेने तडफडत होती. बस का, थकले बाबा, मान्य करते मी, हो का? परत नाही चॅलेंज देणार. मग मीही आता पाणी सोडणार होतो. मी किक मारून पाणी योनीत सोडले व तृप्त झालो व शांत झालो. पक्का राक्षस आहे रे तू. नाही थकत, उगीचच नाही मी ना वेडी झाली. असे केल्यास कोणीही वेडे होईल. कसलेले असून तू मला दमवतोय, हो का? असंच करत राहा. पण तृप्त झाले. आज लवकर प्रेग्नेंट होऊ दे. मी पण तुझ्या बरोबर कायम करायला आवडेल मला. मीना आहे ना. तू फक्त प्रेग्नेंट होईपर्यंत मी करेल बाबा. भर बाबा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथा कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे आभार. पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. नमस्कार.